रामकृष्णारी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी. मंडळी पहा की आपण नेहमीच डिस्कस करतो. आता इथे मी म्हणेल की मला तुम्हाला करोडपती बनवायचंच आहे आणि त्या करोडपतीच्या मार्गासाठी नक्की कोणते कोणते मार्ग आहेत हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की वेगवेगळ्या जे काही ऍसेट क्लास आहेत आपल्या सामान्य लोकांसाठी, तर त्या मार्गातून कोणत्या ऍसेट क्लासमधून तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा याच्यामध्ये मिळू शकता. ओके, तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी नक्की लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकते, तर नक्की तो व्हिडिओ पहा. ओके, खूप छान त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मी केलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की पहा की तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये SIP करताय, बरोबर. तर या म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला SIP ही करायचीच आहे आणि ती SIP जी आहे तुम्ही वयाच्या वेगवेगळ्या वर्षापासून सुरू करत आहात किंवा तुम्हाला काही पर्टिक्युलर म्हणजे तुम्हाला कोणाला 25 वर्ष करायची, कुणाला 10 वर्ष करायची, कुणाला 12 वर्ष करायची, कुणाला 5 वर्ष करायची SIP. तर अशा परिस्थितीमध्ये किंवा उलटा याचा अर्थ असा म्हणूया की कोणी उशिरा सुरू केले, कोणी वयाच्या 55 वर्ष सुरू केले आणि त्यांना पुढे 5 वर्ष करायची आहे कुणी, आणि त्याच्यामधून त्यांना अर्थात करोडपती व्हायचंय. ओके, तर या परिस्थितीमध्ये त्यांना किती अमाऊंटची SIP करणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण बेसिक काही ठोकताळे असे धरलेले आहेत की तुमचा जो काही SIPचा जो काही रिटर्न आहे, आपल्या म्युच्युअल फंडाचा जो रिटर्न आहे पण स्टँडर्ड पद्धतीने 12% म्हणजे 6% GDP ग्रोथ आणि 6% इन्फ्लेशन, तर या पद्धतीने आपण याच्यामध्ये रिटर्न्स धरलेले आहेत. ओके, तर या परिस्थितीमध्ये आणि अर्थात याच्यामध्ये आपण काय केलेले की एक स्टेप अप SIP, जी मी मागच्या भागामध्ये याचा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये एक बनवलेला आहे की स्टेप अप SIP म्हणजे काय की ऑटोमॅटिक तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्येच तुम्ही हे सेट करू शकता की दर वर्षाला जसा माझा पगार वाढतो, जसं माझं अर्निंग वाढतं, जसा माझा बिझनेस वाढतो, तशी माझी जी काही सेव्हिंग आहे ते देखील एक ऑटोमॅटिक याच्यामध्ये ग्रो व्हावी. मला त्याच्यामध्ये मॅन्युअली इंटरव्हेन्शन करायची गरज नाही. अर्थात याच्यामध्ये मॉनिटरिंग करायची गरज आहे का म्युच्युअल फंड काही वर्किंग बरोबर आहे किंवा नाही, तर तुमचे जे काही फायनान्शियल ऍडवायझर आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित गाईड करू शकतात. ओके, तर या परिस्थितीमध्ये तर पहा की तुम्हाला जर करोडपती व्हायचं असेल आणि तुम्ही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जे ही गुंतवणूक सुरू करत असाल तर तुम्हाला जे काही मी आता कंडिशन सांगितली आहे, 12% रिटर्न्स, 10% टॉपअप याच्यामध्ये करत राहणं गरजेचं आहे आणि 1 करोडचं टार्गेट. तर पहा, एखाद्या व्यक्तीला हवं आहे की मला फक्त 2,500 रुपयाची गुंतवणूक करायची आहे आणि मी याच्यामध्ये दर वर्षाला पुढे 10% जे काही स्टेपअप करायला तयार आहे. तर या परिस्थितीमध्ये 10% म्हणजे किती, म्हणजे पुढच्या वर्षीपासून 2,500च्या ऐवजी 2,750 रुपयाची दर महिन्याला गुंतवणूक करायची. सिंपल. ओके, तर या परिस्थितीमध्ये पुढे 25 वर्ष गुंतवणूक जी आहे ती या व्यक्तीला करणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्या व्यक्तीला 1 करोड रुपये जे काही आहेत त्यावेळी तिचे रिटर्न्स जमा होऊ शकतात. ओके, याच्यानंतर पुढचा जो काही टप्पा आहे तो आहे पुढे 21 वर्ष, म्हणजे 21 वर्ष तुम्ही जर 5,000 रुपयाची गुंतवणूक करत राहिले विथ 10% स्टेपअप. आता अगेन स्टेपअप म्हणजे काय, तर जी काही तुमची इथली 5,000 रुपयाची अमाऊंट आहे त्याच्यामध्ये 10% वाढवायचे, म्हणजे झाले पुढच्या वर्षी ही अमाऊंट होणार 5,500. त्याच्या पुढचे जी वर्ष जे आहेत त्या 5,500च्या वर 10%. अशा पद्धतीने ते आपल्याला टॉपअप करत जायचं आहे. स्टेपअप त्याला म्हणतात स्टेपअप SIP. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये पुढच्या 21 वर्षामध्ये जे आहे ती व्यक्ती जी आहे ती करोडपती बनू शकते. ओके, तिसरा याच्यामध्ये आपण पाहूया की जवळपास जर आपण 12 वर्षाचा जर कालावधी पाहिला, एखाद्या व्यक्तीला फक्त 12 वर्ष जे गुंतवणूक करायची असेल तर या परिस्थितीमध्ये 20,000 रुपयाची गुंतवणूक केली तर पुढे आणि त्याला 10% नेट स्टेपअप केलं तर या परिस्थितीमध्ये फक्त 12 वर्षामध्ये ती व्यक्ती करोडपती बनू शकते. एखाद्या व्यक्तीला 10 वर्षातच करोडपती बनायचं असेल तर 30,000 रुपयाची SIP आणि त्याच्यामध्ये स्टेपअप 10%चा स्टेपअप. तर अशा परिस्थितीमध्ये 10 वर्षामध्ये आपण करोडपतीचा जो काही टप्पा आहे तो गाठवू शकतो. आणि एखाद्या व्यक्तीला हवं असेल की मला फक्त 5 वर्षामध्ये जे काही आहे हे माझं टार्गेट अचीव्ह करायचं आहे, तर पहा की 1 लाख रुपयाची गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. आता ही जी काही मी गुंतवणूक बोलती आहे SIP बोलते, म्हणजेच काय, ही दर महिन्याला ही गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. तर दर महिन्याला तुम्ही जर 1 लाख रुपये गुंतवणूक इथे करत गेले आणि याच्यामध्ये त्याच्या पुढच्या वर्षी जर याच्यामध्ये स्टेपअप केले 10%, तर या परिस्थितीमध्ये तुमची जी काही गुंतवणूक आहे पुढच्या 5 वर्षात तुम्ही करोडपती होऊ शकता. तर याच्यामध्ये गंमत मंडळी अशी आहे की जे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला 5 वर्षामध्ये 1 लाख रुपये भरावे लागतात, तेच टार्गेट अचीव्ह करायला तुम्ही जर वयाच्या 25व्या वर्षी सुरू केलं, ओके, म्हणजे एखाद्या व्यक्तीने असं धरा की वयाच्या 55व्या वर्षी हे टार्गेट किंवा वयाच्या 45व्या वर्षी हे टार्गेट घेतलं करायला, ओके, तर आणि त्याला वयाच्या 50व्या वर्षीपर्यंत 1 करोडपती व्हायचंय, तर त्या परिस्थितीमध्ये त्याला 1 लाख रुपयाची गुंतवणूक इथे करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की
आणि त्याच व्यक्तीने जर हे टार्गेट जर वयाच्या 25व्या वर्षी घेतलं तर तिला फक्त 2,500 रुपयाची गुंतवणूक करून हेच एक करोडपती होण्याचं टार्गेट जे आहे ते इझिली अचीव्ह आपण होऊ शकतो. म्हणजेच काय, याच्यामध्ये जसं मी नेहमी सांगत असते की पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जे आहे ते खूप महत्वाचा रोल इथे निभावतं. ओके, म्हणजे तुम्ही जे काही गुंतवणूक करता तिला टाइम देणं इथे खूप आणि खूप महत्वाचं आहे. तुम्ही फक्त आणि फक्त 2,500 रुपयाच्या गुंतवणुकीवर तुम्ही आरामात एक करोडपतीचं जे काही टार्गेट आहे ते तुम्ही अचीव्ह करू शकता. अगदी तुम्ही, मी म्हणते ठीक आहे 25 वर्ष नाही, पण ऍटलीस्ट 16 वर्षाचं जरी आपण धरलं की पुढच्या 16 वर्ष मी ही गुंतवणूक करणार आहे, जसं मी म्हणते की 15-16 वर्ष माणसाचा पेशन्स राहतो, तर या परिस्थितीमध्ये फक्त 10,000 रुपये, म्हणजे तुमचं 1,00,000 कुठे आणि तुमचं 10,000 कुठे, म्हणजे जवळपास 10 पट कमी. ओके, तर त्या परिस्थितीमध्ये फक्त तुम्हाला पुढच्या 16 वर्ष जे आहे 10,000 रुपये तुम्ही जर इन्व्हेस्ट करत गेले तर तुम्ही आरामात तुमचं करोडपती होण्याचं जे काही स्वप्न आहे तुम्ही आरामात हे अचीव्ह करू शकताल. तर या परिस्थितीमध्ये महत्वाचं काय की हायलाइट्स काय की तुम्हाला टाइम जे देणं आहे तुमच्या, मी नेहमीच ते सांगते की तुम्हाला टाइम तुमच्या इन्व्हेस्टमेंटला देणं, भले तुम्ही कमी SIP सुरू करा सुरताना, तुमचा एक कॉन्फिडन्स होऊ दे, 1-2 वर्ष तुम्हाला एकदा कॉन्फिडन्स बिल्ड झाला की तुम्ही त्याच्यामध्ये SIPच्या अमाऊंटमध्ये नक्कीच तुम्ही ग्रो करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ओके, याच्यानंतर तुमचे जे काही म्हणजे हे स्टेपअपच्या मार्गाने तुम्ही जर गेले तर त्यामुळे काय होतं की एकदम जी काही रिक्वायरमेंट येते की मला आता, जसं की या व्यक्तीला फॉर एक्झाम्पल तिने वयाच्या असं धरा की वयाच्या 40व्या वर्षी सुरू केले की मला आता 1 करोडपती व्हायचंय, तर या परिस्थितीमध्ये तिला म्हणजे 10 वर्ष ते पुढे 50व्या वर्षीपर्यंत करोडपती व्हायचं, त्या परिस्थितीमध्ये 30,000 रुपयाची गुंतवणूक त्या व्यक्तीला करावी लागणार आहे. परंतु त्याचऐवजी थोडंसं अगोदर हा डिसिजन घेतला असता तर या परिस्थितीमध्ये आपण असं धरूया की वयाच्या म्हणजे 16 वर्षाचं टार्गेट दिलं असतं तर तेच टार्गेट जे आहे ते 10,000 रुपयामध्ये तुमचं अचीव्ह होऊ शकलं असतं. ओके, तर याच्यामध्ये सांगायचं म्हणजे तुम्हाला जे काही अचानक टार्गेट्स तर आपले फिक्स असतात, म्हणजे आपले जे काही रिटायरमेंट आहे किंवा आपल्या मुलांची शिक्षण आहेत, ही टार्गेट्स नेहमीच आपल्या आयुष्यात फिक्स असतात. म्हणून तुम्ही जेवढं लवकर सुरू करताल आणि जेवढं जास्त वेळ तुम्ही इन्व्हेस्टेड राहताल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळण्याची जास्त शक्यता इथे निर्माण होते, तुमचे ड्रीम्स कंप्लीट होण्याची तिथे शक्यता जास्त निर्माण होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इथे सगळ्यात मोठं की आहे. ओके, आणि याला मिळणारा चांगला CAGRचा जोड. तर अशा पद्धतीने मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि तुम्हाला नक्कीच असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहते, तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.